आणि आता बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूयात। निवडणूक आयुक्त वरुण गोयल यांनी आता राजीनामा दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीआधी गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रपतींनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। तर 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता, तरी देखील त्यांनी मध्येच राजीनामा दिलाय। त्यांचा राजीनामा देण्याचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। तर कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण देखील आलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आपले प्रतिनिधी अक्षय पावळे आपल्या सोबत आहेत। अक्षय, नक्कीच शिवम, थोड्या वेळापूर्वीच निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहे यांनी राजीनामा दिले आहे। आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे। त्याची तारीख देखील काही दिवसात जाहीर होईल। मात्र आता निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याने या चर्चेला उधाण आलेलं आहे। आपण जर बघितलं तर काही म्हणजे कालच अमित शहा आणि गृह मंत्रालयाचे जे संपूर्ण अधिकारी होते, रेल्वे अधिकारी होते, यांच्यासोबत देखील बैठक झाली होती। आणि या बैठकीमध्ये संपूर्ण जे प्रश्न आहे याच्यावर देखील चर्चा झाली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे आंध्र प्रदेश असेल, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जे विधानसभा निवडणुका होणार आहे याची देखील अतिरिक्त जबाबदारी या निवडणूक आयोगावर होती। आणि लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा असेल याची देखील तयारी जवळपास निवडणूक आयोगाने पूर्ण केलेली आहे। आणि जी अतिरिक्त जबाबदारी या निवडणूक आयोगावर सोपवली होती याचा देखील एक आढावा या संपूर्ण निवडणूक आयोगाने घेतला होता। आणि संपूर्ण तयारी या ठिकाणी केली होती। मात्र आता निवडणूक आयुक्तांनीच राजीनामा दिल्याने हा एक मोठा जो चर्चा आहे या चर्चांना देखील उधाण आलं आहे। मात्र हा जो राजीनामा दिला आहे याचा राजीनामा नेमका कुठल्या कारणाने दिला आहे अद्यापही अस्पष्ट आहे। अक्षय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।